श्रीमान योगी भाग 54वा आपण ऐकता शिवभारत. पावसाच्या अखंड धारा कोसळत होत्या. गोंगवणारा वारा रात्रंदिवस वाढत होता. पानांची सळसळ, पावसाचा आवाज आणि वादळ यात सारा निसर्ग हेलावून गेला होता. चांदण्याचे दिवस असूनही चांदणं दिसत नव्हतं. टेहळणी बुरुजावरचे लोक कानाचं डोळं करून गड राखत होतं. जाग देणारे आवाज उठत होते आणि घोंघवणाऱ्या वाऱ्यात ते आवाज भयान वाटत होतं. सिद्धू हवालदार असाच पावसाचा मारा चुकीत उत्तरेच्या तटावरून फिरत होता. अंगावरची इरली पावसात नितळत होती. काही न बोलता सिद्धू हवालदारामागून दोघं बारगीर जात होते. काहीतरी ढासळल्याचा आवाज अचानक आला. तिघांचं पावलं थांबलं. काही दिसत नव्हतं. कान ऐकत होतं घोंघवणाऱ्या वाऱ्याचा आणि ओघळणाऱ्या पाण्याचा तेवढा आवाज येत होता. पावसात कपारीचा दगड निखळला असेल असं समजून सिद्धू परत ताट झाला. तोच आवाज पुन्हा आला. हुशार. आवाज गडावरून आला नव्हता. आवाज खालून आला होता. पावसाची पर्वा न करता सिद्धूने झटकन हेरलं फेकलं. वाराच्या तडाख्यात ते तटाखाली उडालं आणि मागच्याने त्याचंच अनुकरण केलं. सिद्धूने तलवार उपसली. डोळ्यावरती येणारं पाणी निपटून सिद्धू ऐकू लागला. परत तो अस्पष्ट आवाज कानावरती आला. हुशार. आता मात्र शंका नव्हती. सिद्धू तटावर वाकला. त्यानं हाक दिली. अरे कोण आहे? उत्तर आलं नाही. परत त्यानं जोरात आवाज दिला. अरे कोण आहे? दोर सोडा. खालून आवाज आला. सिद्धूच्या अंगावर भर पावसातही काटा फुलला. त्याने एका बारगिऱ्याला चौकीवरचं सैनिक गोळा करायला सांगितलं. बघता बघता 5-50 हत्यारबंद गोळा झाले आणि सिद्धूने एका बारगिरीला किल्लेदारांना आणायला पाठवलं. बारगीर धावला. खालून परत आवाज आला. दोर टाका. सिद्धूने कपाळावरचं पाणी निपटलं. तटावर वाकून तोरला टाकतो. उभा राहो. खालचा आवाज बंद झाला. उभ्या पावसात नितळत सारं तटाकडं उभं होतं. कुणाला काही सुचत नव्हतं. पावसाच्या आणि वाऱ्याच्या आवाजातून कल्पनेचं नवीन आवाज कानावरती पडत होता. तटभागावर सारखी वर्दळ चालू ठेवली होती. तोच किल्लेदार त्र्यंबकराव तिथे आलं. सिद्धूने मुजरा करून सांगितलं. त्र्यंबकराव म्हणाले, दोर सोडा. चौकी पाऱ्यातून दोर आणला गेला. दोराचे वेटूळ फेकलं गेलं. सिद्धू ओरडला. दोर आला हो. सारं दोराकडं पाहत होतं. सिद्धूच्या हाती दोराचं टोक होतं. दोराला हिसकी बसता सिद्धू म्हणाला, दोर पकडला. दोघं बारगीर पुढं झालं. त्यांनी आणि सिद्धूनं हाताला धीड देऊन, तटाला पाय देऊन दोर खेचून धरला. दोराला ओढ लागत होती. ओढ वाढत होती. काही वेळ गेला. एक हात तटावर पडला. दोघांनी त्या माणसाला वर उचलून घेतलं. त्र्यंबकरावाने विचारलं, आणखी कोण आहे? श्वास घेतो इसम म्हणाला, कोण नाही. त्र्यंबकरावाने दोर उचलून घ्यायला सांगितलं. बुरुजाच्या चौकीवर सारं गेलं. पलट नजीक आलं. एक संन्यासी चिंब भिजलेला उभा होता. अनेक ठिकाणी त्याला खरचटलं होतं. त्र्यंबकरावाने विचारलं, कोण रे तू? संन्यासी. महाराज. तो संन्यासी म्हणाला, गडावर का आलास? भिक्षेसाठी. महाराज. आणि वेढ्यातून कोणी सोडलं? समर्थ कृपा. नीट बोलतोस का? त्र्यंबकराव चिडला. अहो रागव नका. गरीब संन्यासी मी, साधू माणूस. मला राजांच्या समोर हजर करा. तर मानकरीच तू. राजा सुखी झालेत. राजांना उठवा. नाहीतर काय? राजा उद्या रागावतील आपल्यावर. मी फार थकलोय. राजांच्याकडे मला घेऊन चला. संन्यासीच्या शांत उद्गाराने त्र्यंबकरावांना काही करावं ते सूचना. ते म्हणाले, ठीक आहे बाबा. संन्यासीचे हात मागं बांधले गेले. सारं वाड्याकडे मात्र चालू लागले. राजांना जागे करण्यात आले. एवढ्या अपरात्री जागे करण्यात आल्यामुळं राजा ताट करून तडक पलंगावरून उतरलं. त्यांनी विचारलं, अरे काय झालं? हुजऱ्या म्हणाला, किल्लेदार आलं. पाठव की त्यांना. किल्लेदार हात आलं. राजांना म्हणाले, एक संन्यासी गडावरती आला आहे. कसा आला? राजांनी करड्या आवाजात विचारलं. तटाखालून आवाज येत होता. पारेकऱ्यांनी तो ऐकला. दोर फेकून वर घेतला. काही सांगत नाही. कुठं आहे? आणला आहे. आज्ञा होईल तर आमच्यासमोर हजर करा. संन्यासी आणला गेला. संन्याशाला पाहताच राजांची चर्या बदलली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. राजा म्हणाला, त्याचा हात सोडा. पण महाराज. त्र्यंबकराव म्हणाले, हात सोडा. साधू संतांना कोणी बांधतं का? संन्यासींनी हात सोडलं गेलं. राजा म्हणाला,
त्र्यंबकराव तुम्ही जा, कपडे बदलून घ्या, आम्ही पाहतो. त्र्यंबकराव मुजरा करून गेला. ओल्या अंगाने निथळत असलेल्या संन्यासाला मिठी मारीत राजा म्हणाले, अरे महादेवा, अक्षरशः देवासारखा अवतरला. राजाने आज जाऊन आपली संदूक उघडली. तिथून आपलं कपडं काढून महादेवा पुढं करीत ते म्हणाले, प्रथम कपडे बदल. नको महाराज, अरे तुझं खरचटलेलं अंग, भिजलेले कपडे, थंडीनं कुळकुळतोस. अरे सरळ बोलता तरी यायला हो ना. घाल ते कपडं, आमची आज्ञा आहे, तोवर आम्ही आलो. राजा बाहेर गेला. देवडीवरचं पारेकरी गडबडून उठून उभं राहिलं. राजा म्हणाले, देवडीवरच्या धुनीवर जाळ करा. राजा परत आपल्या माली आलं आणि महादेवानं कपडं घातलं होतं. तो संकोचला होता. राजा हसला. त्याचा हात धरून राजा म्हणाला, अरे चल. महादेवाला घेऊन राजा देवडीवरती आला. नाईक आदबीने उभत. राजा म्हणाला, नाईक, तुमचं घोंगडं धुनीजवळ टाका, आम्ही जरा शेकत बसतो. नाईकानं आपलं घोंगडं धुनीजवळ टाकलं. राजा म्हणाला, नाईक, पारेकरी बाहेर उभं करा, आत कोणालाही सोडू नका. जी. नाईक जाताच राजा घोंगड्यावर बसलं. धुनीतील बाभळीची गाठ जळत होती. नळी बारीक लाकडं तोवर रचली होती. धूर धुमसत होता आणि हाताला धरून राजाने महादेवाला जवळ बसवून घेतलं. छपराव पावसाचे सरी कोसळत होते आणि पागळीचं पाणी चौकात पडत होतं. काय महादेवा, सांग आता. राजा म्हणाला, महाराज, गडावर मासाहेब महाराज काळजीत आहेत. शास्ताखानानं पुण्यात आपल्याला आलमाला ठाण दिलाय. खालचा मुलूक लुटला आहे आणि किल्ला मजबूत आहे. चाकणला त्याने वेढा दिलाय. फिरंगूजी गट लढीत आहेत. आपण वेढ्यात गुंतलात. मासाहेबांना काही सुचेना. खुद्द मासाहेब फौज घेऊन निघाल्या. अहो, नेताजी आले. त्यांनी मासाहेबांना रोखलं. धुनी पेटली होती. लहान लहान ज्वाला उफाळत होत्या. राजा हात शिकीत होते. राजा म्हणाला, घार आकाशात फिरते, पण तिचं लक्ष पिलाकडं असतं. इथं सगळंच उफराट झालं. आम्ही भराडे मारतो आणि मासाहेबांना ते गडावरून पाहावं लागतं. काय वाटत असेल त्यांना. नेताजी हरलं हे आम्ही पाहिलं. त्यांचा नाईलाज झाला. पण तू कसा आलास. मासाहेबांनी अनेक नजरबाज पाठवले, पण कुणाचं काही चाललं नाही. सिद्धीजोर, संन्यासी, बैरागी, फकीर कुणाला जागा देत नाही. वेढा मजबूत आहे. दिवसातून एक वेळ तरी भर पावसातून सुद्धा सबंध वेढा फिरतो. अरे पण तू आलाच कसा. मी येत असता कोकणातली सुरव्याची तुकडी वेळेत सामील व्हायला जात होती. साताऱ्याजवळ गाठ पडली. 50 होऊन देऊन त्यांना फितवलं. त्यांच्यातलाच एक म्हणून मी तळावर आलो. शाब्बास, महिनाभर तळावर आहे, पण संधी मिळेना. नशिबानं एक जागा गावली. सगळीकडे बोलवा होता की शिवाजीराजे सिद्धीला शरण जाणार. धीर निघाला. मग काल रात्री हिया केला आणि रात्रीच निघालो. मग संन्यासी केव्हा झाला. येताना हेच कपडे करून आलो. साताऱ्याला बारगीर झालं. कपणी जवळ होती. विचार केला, गावलं तर वाडाचार लागायचा. तेव्हा परत रात्री कपणी चढवली आणि आलो. धन्य तुझी महादेवा. आलास ती वाट कशी आहे. उतरेची गळण आहे नव. तिथं 2 मेट्या जरा पातळ आहेत. किती अंतरावर मेटे. 150 कदमावर तरी असेल. राजा हसलं. म्हणाल, तिला पातळ म्हणतो. अरे बाकीच्या मिठी 50 पावलावर आहे. हाताला हात लावून वेढा उभा आहे. तेवढी एकच जागा आहे. मेटकरी लई तर 30 असतील. ठीक आहे, उद्या विचार करू. थकला, झोप आता. राजा उठलं तेव्हा शेकोटी पुरी पेटली. ज्वाला जिबल्या ताटीत वर उपाळत होते. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या नगराने राजा जागा झालं. महालक्ष्मीच्या देवळातून घंटेचा आवाज येत होता. काकड आरती संपली नसून राजा स्नान पूजा आटोपून सदरेवर आलं. रात्री दुर्वाच्या साह्याने कोणीतरी गडावर आलं एवढीच बातमी गडावर फैलावली होती. राजा सदरे असता महादेवाला राजांना मुजरा करून उभा राहिला. महादेवाकडे पाहून राजांना हसू आवडेना. महादेव शरीराने किरकोळ पण उंचापुरा. राजांचं कपडे त्याला बेडवल दिसत होतं. विजार पिंढरीपर्यंत चढली होती. अंगरखा गुडघ्यापर्यंत आला होता. छातीवर बंडी ढिली झाली होती. त्याच वेळी शिवा नावी सिदरेवर आला. राजाने विचारलं, अरे शिवा, आमच्या पोशाख कसा वाटतं रे. शिवा महादेवाकडे पाहतच होता. हसू आवरणं त्याला कटिंग गेलं. शिवा आपल्या दाढीवर हात फिरवीत म्हणाला, बोलून चालून राजांचं कपडे ते आम्हाला कसं शोधतील. या सवयला काय झालं. अरे शिवा, तू आमचे कपडे केले तर कोणी परका ओळखणार सुद्धा नाही. याच्या आणि आमच्या अंगलटीत फरक म्हणून हे दिसतं.
बाजी प्रभू, त्र्यंबक पंत, गंगाधर पंत, सारी मंडळी आली. यशाजी सुद्धा आला. राजा म्हणाला, त्र्यंबकराव, आमच्या महादेवाला आधी जमणारे कपडे द्या. आमच्या कपड्यामुळे त्यांची पंचायत झाली आहे. त्र्यंबकरावाने हवालदाराला सांगितलं. महादेव त्याच्याबरोबर गेला. राजा सर्वांसह आपल्या महालात गेलं. सजाकोटीत खलबत बसलं. राजा म्हणाला, बोला त्र्यंबकराव, आता एवढ्यातून मार्ग कसा काढायचा? राजा, काही सुचत नाही, कळत नाही. सिद्धीजोर संपूर्ण शरणागती खरीच काही मानेत असं मला दिसत नाही. अरे मग काय करू? त्या खरीच इलाज नाही. राजा निश्वास सोडून म्हणाला. राजा बाजी प्रभूंना बोले ना. काय झालं बाजी? राजे, आम्ही दुबळं ठरलो, राखता आलं नाही आपल्याला. बाजी प्रभूंसारखा धिप्पाड बलदंड माणसाने अश्रू ढालताना पाहून राजांच्या मनाला पीड पडला. राजा म्हणाला, बाजी, हो नसीब खडतर आहे, पण प्रसंग किती खडतर असला तरी शोधला तर मार्ग मिळू शकतो. बाजीने डोळे टिपला. आशेने ते म्हणाला, बोला मला, थांबू नका. काल महादेवाला उतरेतून 2 मेटी पातळ आहे असं त्यानं सुगाव आणलाय. रात्रीचा फायदा घेऊन निष्ठून जायला तोच मार्ग आहे. त्र्यंबकराव म्हणाले, अहो मग वाट कसली बघायची? गडाची चिंता करू नका. अहो जेव्हा जीव असो तोपर्यंत हा गड राखला जाईल. अहो ते मला माहीत आहे, पण मार्ग धोक्याचा. शत्रू सावध झाला तर मेटकरीत जागेला कापून काढू. बाजी उसाळलं तेही जमीन, पण नंतर विशालगडाखरी थांबता यायचं नाही. जवळजवळ 15 कोसांचं अंतर. शत्रूंना गाठायचे हात ते कापता येईल का? राजा बाजी म्हणाला, वेड्यातून बाहेर पडा. विशालगडावर सुखरूप न्यायची जबाबदारी आमची. ठीक आहे, पाहू श्रींची काय इच्छा आहे ते. रात्री एक माणूस महादेवाबरोबर दिंडी दरवाज्यातून बाहेर पडला. पहाटेला वादळी वाऱ्यात भिजलेली माणसं गडावर परत आली. वेळेबाहेर जाऊन परत आली होती. राजांना समाधान वाटलं. दुसऱ्या दिवशी गंगाधर पंत सिद्धीजोरकडे तहाची याचना करून आले. सिद्धीजोर तर सावधपणे गंगाधर पंताशी बोलत होता. बोलणे करून गंगाधर पंत गडावर आला. त्या रात्री राजा शांत झोपी गेला. पहाटे राजा जागा झाले. सकाळी सज्जाकुटीत खास माणसं गोळा झाली. पौर्णिमेच्या वातीत पाऊस पडत होता आणि आषाढ्याच्या वादळी पावसानं थैमान मांडलं होतं. वादळी हवेत राजा बेत आखीत होतं. राजांनी सांगितलं, त्र्यंबकराव, 2 पालख्या सज्ज ठेवायच्यात. बाजी, तुमचं निवडक माणसं घ्या. गंगाधर पंत पत्र पुरं झालं आणि गंगाधरांनी पत्र तयार केलं होतं. राजांनी ते वाचलं आणि शिक्कामोर्तब करून ते पत्र गंगाधर पंतांना दिलं. सिद्धी व फाजल यांच्याशी शरणागतीबद्दल वाटाघाटी करण्यासाठी गंगाधर पंतांची नियुक्ती झाली. पत्रात राजांनी लिहिलं होतं, सलाबत खानाने मध्यस्थी करून अली शहाकडं रदबदली करावी, म्हणजे आपण आपलं सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण करू. गंगाधर पंत आणि आणखी 4 मिळून गडाच्या प्रसिद्ध 4 दरवाजापाशी आले. त्र्यंबक भास्करांनी हा गडाचा प्रमुख दरवाजा 125 दिवसानंतर उघडला. गंगाधर पंत शरणागतीचं पांढरं निशाण घेऊन गड उतरू लागला. वेढा देऊन बसलेल्या हशमाने ते निशाण पाहिलं. सिद्धीकडे वळती केली. फाजल आयटीने श्यामीने बाहेर आला. आपल्या यशाचं कौतुक पाहू लागला. गंगाधर पंताने अत्यंत लेनताने राजांची थैली जोहरची दिली. सिद्धीने थैली वाचली. शिवाजी शरणागती पत्करण्यास तयार होता. शिवाजी पुरा जेरीला आला होता. सिद्धीने विचारलं, राजासाहेब यहाँ हाजीर हो गए? आपण राजाच्या सुरक्षितेची हमी दिली तर राजे उद्या हजर होते. आम्ही जरूर ती हमी देऊ. सिद्धी म्हणाला, यात शिवाजीचा डाव दिसतो. फाजल म्हणाला, आबाजांच्या वेळी अशीच बोलणी झाली होती. सिद्धीजोर हसला, म्हणाला, फाजल, अफजल खानाच्या वेळी बोलणी अशीच झाली, पण वेळा असा नव्हता. त्यावेळी तुझे आबाजान शिवाजीला भेटायला गेले. उद्या शिवाजी इथं येतो आहे, त्याला यावंच लागेल. राजांच्या सुरक्षितेची हमी घेऊन राजा उद्या सिद्धीजोरच्या चेमेन्यात हजर होते असं सांगून गंगाधर पंत गडावर परतला आणि साऱ्या छावणीची बातमी पसरली. अखंड पावसाच्या माऱ्यात सापडून बेचार झालेली छावणी त्या बातमीने आनंदित झाली. वेढ्याचा ताण एकदम कमी झाला आणि फाजलखान उद्याचं स्वप्न पाहत होता. सिद्धीजोर आपलं विजापुरातील प्रचंड स्वागत नजरेपुढे घालत होता आणि बाहेर अखंड पाऊस कोसळत होता.
सिद्धी जोहरला वाटलं सह्याद्रीचा सिंह मात्र आपल्यापुढं नतमस्तक होतोय आणि त्याच्यामध्येच मात्र आनंदित होत होता. पण सह्याद्रीचा सिंह हा सिंहच होता. मुद्रा माझ्या राजांना. जय भवानी, जय शिवराम.